हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी एकदम झणझणीत आणि चविष्ट अशी भेंडीची सुकी भाजी कशी करायची ते पाहणार आहे। ही आपण एकदम सोप्या पद्धतीने एकदम चविष्ट अशी बनवलेली आहे। मस्त होती बघा, छान झालेली आहे आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने पण चविष्ट अशी झणझणीत आणि मस्त होती बघा। तुम्ही पण एकदा या पद्धतीने करून बघा। एकदा तुम्ही या पद्धतीने बनवलं तर परत परत तुम्ही याच पद्धतीने बनवणार, अशी एकदम चविष्ट आणि मस्त होते। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। या पद्धतीने नक्की करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम मी भेंडीची सुकी भाजी बनवण्यासाठी इथे पाव किलो भेंडी घेतलेली आहे। आता ही अशी एकदम कोवळी कोवळी अशी आपण भेंडी घेतलेली आहे। आता ही कट करून घेणार आहे बघा। इथे छान अशी या पद्धतीने मी कट करून घेतलेली आहे। तुम्ही हवा त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता। भेंडी आपण सर्वप्रथम भाजून घेणार आहे। त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम झालेली आहे थोडीशी, त्यामध्ये भेंडी घातलेली आहे आणि भेंडी छान अशी बिना तेल घालता आपण छान अशी भाजून घेणार आहे। इथे बघू शकताय तुम्ही, बिना तेल घालता छान अशी भेंडी थोडेसे डाग पडेपर्यंत मी भाजून घेते बघा। या पद्धतीने भेंडी भाजून घेतली की छान अशी बघा, सुरुवातीला मी बिना तेल घालता भाजणार आहे आणि थोडेसे डाग पडल्यानंतर थोडंसं तेल घालून भाजून घेणार आहे। इथे बघू शकता थोडेसे डाग पडायला लागलेले आहेत। याच्यामध्ये मी थोडेसे 2 चमचे तेल घालते। भेंडी थोडीशी भाजल्यानंतरच तेल घालायचं, म्हणजे भेंडी छान अशी भाजली जाते बघा। सुरुवातीला तेल घालायचं नाही। एकदम छोटे 2 चमचे मी तेल घातलेलं आहे। तुम्ही बघू शकता इथे छान अशी भेंडी आपली भाजते बघा। या पद्धतीने मी छान अशी भेंडी सतत हलवत भाजून घेणार आहे। सगळीकडे छान अशी भाजली की चव पण छान लागते। बघू शकताय तुम्ही इथे बघा, भेंडी आपली 3 ते 4 मिनिटातच छान अशी भाजलेली आहे। तुम्ही बघू शकताय थोडंसं तेल घालून मस्त अशी खरपूस भेंडी भाजलेली आहे। या पद्धतीने भाजून घ्यायची, चव छान लागते बघा। मी भेंडी भाजलेली आहे, आता मी काढून घेते बघा। डाग पडलेले आहे छान सगळीकडे। मी इथे बघू शकताय भेंडी छान अशी भाजलेली आहे। आता मी काढलेले आहे। त्याच कढईमध्ये मी भेंडीची भाजी बनवणार आहे। त्यासाठी छोटी पळी तेल घातलेलं आहे बघा इथे मी, आणि त्याच्यामध्ये 7 ते 8 पकड्या मी लसूण ठेचून घेतलेला आहे बघा या पद्धतीने। आणि लसूण घाला जरूर, चव छान लागते। लसूण घातलेला आहे। लसूण बघा 2 मिनिटं असा मी परतून घेते। बघू शकताय तुम्ही, लसूण मी 2 मिनिटं छान असा परतून घेतलेला आहे बघा। कढई गरम झालेली आहे त्यामुळे लसूण पटकन परतलेला आहे। त्यामध्ये मी 5 ते 7 कढीपत्त्याची पानं घातलेली आहे। चव छान लागते, कढीपत्ता जरूर घाला, ऑप्शनल आहे। आणि 1 ते 1.5 चमचा मी इथे ठेचा बनवलेला आहे हिरवी मिरचीचा, छान असा लसूण घालून ठेचा घातलेला आहे बघा। छान असा ठेचा घातल्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं बघा। झणझणीत छान असा ठेचा आहे तो घातलेला आहे। मी इथे लाल तिखट घालणार नाही बघा। आणि याच्यामध्ये छान असं हे आपलं परतलेलं आहे बघा, लसूण ठेचा आणि आपलं कढीपत्ता। याच्यामध्ये आता मी 1 टोमॅटो घेतलेला आहे असा मीडियम आकाराचा, तो मी याच्यामध्ये घालून थोडासा 2 ते 3 मिनिटं परतून घेते। टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे। टोमॅटो थोडासा मऊ झालेला आहे, तुम्ही बघू शकताय छान परतलेला आहे। मी मिक्स करून घेते व्यवस्थित असं बघा यामध्ये, आणि छान असा टोमॅटो मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला। आणि यामध्ये भाजलेले आपण भेंडी घालून घेणार आहे। इथे बघू शकताय तुम्ही सगळं छान असं मसाले आपले परतलेले आहेत, त्यामध्ये भाजलेली मी भेंडी घालते बघा। सगळी भेंडी घालून घ्यायची आणि भेंडी या मसाल्यांबरोबर 2 ते 3 मिनिटं या पद्धतीने परतून घ्यायचं आहे बघा। मी याच्यामध्ये पाणी घालणार नाही, फक्त थोडासा शिंतोडा द्यायचा मग, आणि छान अशी आपण झाकण ठेवून वाफेवरच छान अशी शिजवणार आहे। मस्त चव लागते बघा। आता ही 2 ते 3 मिनिटं मी परतून घेतलेली आहे। यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहे बघा। इथे मी परतून घेतलेले आहे, या पद्धतीने करून बघा इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यानंतर मी सगळीकडे या पद्धतीने मिक्स करून घेते बघा। इथे सगळं मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, आणि याच्यामध्ये बघा थोडासा फक्त पाण्याचा शिंतोडा घालून झाकण ठेवून आपण वाफ देऊन घेणार आहे। सुरुवातीला आपण ह्याच्यावर मी मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने। आता पाणी घालायचं, शिंतोडा द्यायच्या आधी याच्यामध्ये थोडीशी पाव चमचा मी हळद घालून घेते। हळद घालून मी मिक्स करून घेणार आहे। आणि बघा इथे हळद घालायची आहे पाव चमचा, तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले घालू शकता। हळद घालते बघा पाव चमचा मी, आणि
याच्यामध्ये पाण्याचा शिंतोडा देऊन असं झाकून ठेवणार आहे बघा. या पद्धतीने छान अशी मी परतून घेतलेली आहे बघा. आणि पटकन बनली जाते, पटकन बनते, वेळ लागत नाही. मी पाण्याचा शिंतोडा दिलेला आहे, मिक्स करून घ्यायचा आहे. याच्यावर झाकण ठेवून सुरुवातीला 3 ते 4 मिनटं मी असंच ठेवून देणार आहे. 3 ते 4 मिनटानंतर मिक्स करून घ्यायचं आणि नंतर 2 ते 3 मिनटं झाकून ठेवायचं बघा. 3 ते 4 मिनटानंतर बघा मी मिक्स केलेलं आहे. परत आणि मी 2 ते 3 मिनटं झाकून छान अशी ठेवली होती बघा. आणि 7 ते 8 मिनटानंतर बघा, आता सुरुवातीला 3 ते 4 मिनटं आणि नंतर मी 3 ते 4 मिनटं असं 2 वेळा झाकून ठेवलं होतं मिक्स करून बघा. 7 ते 8 मिनटात छान अशी आपली भेंडी आपली भेंडी शिजलेली आहे. तुम्ही बघू शकताय, मस्त अशी भेंडी आपली शिजलेली आहे. आता मी काढून घेते बघा, छान झालेली आहे. इथे तुम्ही बघू शकताय बघा, मस्त अशी झणझणीत झटपट अशी 8 ते 10 मिनटात इथे छान अशी आपली भेंडीची भाजी झालेली आहे. पटकन बनते बघा, छान मस्त झालेली आहे. या पद्धतीने नक्की करून बघा, मस्त अशी चव लागते बघा, एकदम चविष्ट आणि मस्त अशी भेंडीची भाजी झालेली आहे. बघू शकताय तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही या पद्धतीने भेंडीची झणझणीत अशी सुकी भाजी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.